सिंदूर पुलावरून ठाकरे सेना मनसेचं आंदोलन सुरू करण्यात आलंय। पुलावर बॅरिगेड्स लावल्यामुळे आंदोलकांचा संताप झाला। सिंदूर पुलावर ठाकरे सेना मनसेचं हे आंदोलन सुरू आहे। ही सध्या दृश्य तुम्ही पाहता। या संदर्भात अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, काय सांगाल? या सिंदूर पुलावर ठाकरे सेना आणि मनसेचं आंदोलन सुरू आहे, नेमकं कारण काय? आज खरं तर ठाकरे गट आणि मनसेने पुन्हा एकदा एकत्रित आंदोलन केलेलं आहे। सिंदूर पूल नव्याने सुरू झालेला आहे। मात्र सिंदूर पुलाच्या बरोबर मध्ये पोलिसांकडून बॅरिकेड लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे वाहतुकीला या ठिकाणी अडथळा येत आहे। स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांना याचा त्रास होतो। याबाबतच्या तक्रारी आहेत त्या देखील देण्यात आल्या, निवेदन देण्यात आलं। मात्र तरी देखील बॅरिकेड्स आहेत ते हटवले गेले नाही। त्यामुळे आज सिंदूर पुलावर संदर्भातील ठाकरे गट आणि मनसेने एकत्रित आंदोलन करत त्या ठिकाणी बॅरिकेड काढण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पोलिसांनी देखील ताब्यात घेण्यास या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे। मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा मनसे आणि ठाकरे गट आहे ते एकत्रित या विषयांसंदर्भात जे काही लोकांचे विषय आहेत त्या विषय घेऊन त्या ठिकाणी आता पुन्हा एकदा एकत्रित रस्त्यावर उतरलेले आपल्याला आज पाहायला मिळाले। निश्चितच गिरीश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण ही दृश्य पाहतोय, ही दृश्य आहेत सिंदूर पुलावरची, जिथे ठाकरे सेना आणि मनसेचं आंदोलन सुरू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।